छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को मृत्यूलाही झुकवेल एवढी उच्च कोटीची दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि वाघाचा जबडा फाडण्या एवढी ताकद ज्यांच्या बाहूमध्ये होती, राजकारण, धर्मकारण, न्यायशास्त्र, शस्त्रविद्या अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवलेले, ज्यांना इतिहासाच्या पानात हिंदूवीर, धर्मवीर म्हणून गणले जाते, असे अजिंक्य प्रतापी योद्धा, पोलादी वीर पुरुष, एक तुफान छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा साम्राज्याचा ध्वज आपल्या शिरावर सक्षमपणे घेऊन हिंदुस्थानाला तोंडात पोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम छत्रपती संभाजी महाराजांनी केला. त्यांनी एकाच वेळी स्वराज्याच्या अनेक शत्रूंशी आपल्या बाहू आणि बुद्धिबळानं यशस्वी मुकाबला केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 120 लढाया लढल्या, पैकी एकाही लढाईत ते अपयशी ठरले नाहीत. छत्रपती संभाजीराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शंभूराजांच्या याच शौर्यगाथेवर आधारित मराठी डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांचा आणि विकी कौशल, रश्मिका आणि अक्षय खन्ना अशी बडी स्टारकास्ट असलेला हिंदी चित्रपट छावा संपूर्ण हिंदुस्थानात येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. इसवी सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर क्रूरता, कट्टरता आणि हैवानियत यांचा चेहरा औरंगजेब संपूर्ण हिंदुस्थानावर मुघली परचम फडकवण्यासाठी उतावीळ होता आणि त्याला हे पण माहिती होतं की संभाजी महाराजांसारखा योद्धा दख्खनमध्ये नंगी तलवार घेऊन उभा टाकला आहे. छावा चित्रपटाच्या टीझर मध्ये औरंगजेब एके ठिकाणी म्हणतो, शिवा गया और अपनी सोच जिंदा छोड़ गया. औरंगजेब 5 लाखांचा सेना समुद्र घेऊन जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला, तेव्हा यश अपयशांच्या तडाख्यांची पर्वा न करता शंभूराजांनी अवघ्या 32 वर्षांच्या उंबरट्यावर औरंग्यासारख्या कळीकाळाशी कडवी झुंज दिली. एवढ्या मोठ्या फौजेशी 8-10 वर्ष झुंज देणारा दुसरा महामर्द शोधण्यासाठी इतिहासाची पानं उलटी सुलटी करावी लागतील. जेव्हा अनेक जाणत्यांच्या तलवारी गंजून पडल्या होत्या, मर्दांची पावलं विकलांग झाली होती, सामान्य रयत दुष्काळाच्या तडाख्यानं मोडून पडली होती, तेव्हा उरली सुरली माणसं एकत्र बांधून शंभूराजांनी आपल्या पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्वाचे दर्शन घडवत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. घोड्याच्या पाठीवर आपलं सिंहासन लादून देश, धर्म आणि मातीसाठी कडवी झुंज देणारा हा महायोद्धा केवळ अद्वितीय आणि अद्भुत. पण याच शंभूराजांच्या पाठीत आप्तस्वकीयांनीच बगावतीची विखारी कट्यार घुसवली. आपल्याच फितूर बांडगुळांनी वतनाच्या लालसेने दगा देऊन शंभूराजांना औरंगजेबाकडे पकडून दिले. औरंगजेबाच्या 5 लाख फौजेला जे जमलं नाही ते नीच काम या गद्दारांनी केलं. छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना संगमेश्वर येथे घातपाताने पकडलं गेलं. स्वराष्ट्र व स्वधर्म या भावनेतून अत्यंत क्लेशदायक यमयातनांशी संभाजीराजांनी झुंज दिली आणि अखेर 11 मार्च 1689 फाल्गुन अमावस्या छत्रपती संभाजी महाराजांची अनेक दिवस अनन्वित अत्याचार करून अत्यंत घृणास्पद पद्धतीने हत्या करण्यात आली. जगातील कोणत्याही राजाचा असा अमानुष छळ झाला नाही. संभाजीराजांच्या काळाची मती कुंठित करणाऱ्या या हौतात्म्यातून एका स्वातंत्र्य सम्राचा उद्रेक झाला. राजरक्षण व धर्मरक्षण यांची यज्ञकुंड पेटले. त्यांच्या ज्वाळात औरंगजेबाच्या धर्मयुद्धाची राख झाली. यामुळे पेटून उठलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाला 15 वर्षे सळो की पळो करून सोडले आणि शेवटी महाराष्ट्राच्या मातीतच गाडले. छत्रपती संभाजीराजांचे शौर्य व महान बलिदान केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाला प्रचंड प्रेरणा देणारे आहे. अशा या तेजस्वी, परम स्वाभिमानी महापुरुषाचे चरित्र आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः. माणसाने आपला स्वधर्म पालन करण्यासाठीच जगावे आणि त्या धर्माचे पालन करता करता बलिदान व्हावे, हाच तो गीतेचा संदेश.